आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। शिंदे गटामध्ये इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद असतील इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा तोडगा आहे। सूत्रांची माहिती तर मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आताही कायम आहे। एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदावर गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 नव्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे। प्रदीप जयस्वाल, रमेश बोरणारे, विलास भुमरेंच्या नावाची चर्चा आहे, तर अतुल सावे, प्रशांत बम, संजय शिरसाट यांच्यासह इतरही नावं चर्चेत आहेत। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा आहे। काही गृह खात्यांवरच महायुतीमध्ये समन्वय होत नसल्यानं भाजपची ही यादी लटकली आहे। दिल्लीमधून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची काल एकनाथ शिंदेंची भेट त्यांनी घेतली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। विधानसभेत काँग्रेसचा गटनेता ठरलेला निवडणूक आता निकालाला 18 दिवस पूर्ण झाले तरी गटनेत्याची निवड नाहीये। पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे, सूत्रांची माहिती आहे। मविया ईव्हीएम आणि निकालाबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार आहे। शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार असल्याची प्रशांत जगताप यांची माहिती। ईव्हीएम संदर्भात शरद पवारांच्या दिल्लीमधील निवासस्थानी बैठक संपन्न। विधानसभेमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांसह मवियातील बहुतांश उमेदवारांची हजेरी। ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर शंका व्यक्त। विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरलाच पूर्ण झाली आहे। मतांची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये कोणतीही तफावत नाहीये। विरोधक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत असताना निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण।